लहानपणी आम्हा तिघाही भावांची इच्छा होती आम्हाला एक बहीण असावी। दादाच्या लग्नानंतर नर्मदा वहिनी मला आणि परशुला ओवाळायची। ती नसतानाची ही पहिली दिवाळी। एकटे झालात, आई नाही आली? ती नाही आली, पण जावई बापूंसाठी आवडतात म्हणून बेसनाचे लाडू पाठवले आहेत। यापुढे हा सगळा व्यवहार बघण्याची जबाबदारी मी माझ्यावर घेतली आहे। मी माझ्यापासून काही लपवताय का? तुमच्यासाठी आणू का एखादा छानसा लाडू? नको, एक भारी लाडू घेऊन ये। आता आणते। देवा, आज पहिल्यांदा माझ्याशी नीट बोलले। मी तुला पण एक लाडू दे। तो जो लाडवांचा डबा आईने पाठवलेला ना तो द्या इकडे। आणि एक काम करा जानकी, तुला काही हवंय का? हाच डबा हवा होता मला। आईने यांच्यासाठी लाडू पाठवले। अगं, पण तुझे हे म्हणजे कोणी साधे सुधे नाही आहेत। म्हणजे दामू, तू हिला काही सांगितलं नाहीस का? हे बघ दामू, निदान तुला तरी हे कळायला हवं होतं। इतकी वर्ष इथे काम करतोयस ना? पण काय कळायला पाहिजे अहिल्याताई? जास्त प्रश्न विचारू नकोस। कसं आहे ना जानकी, भाऊजी जरी तुझे हे असले तरी ते खूप मोठे राजकारणी आहेत। बरीच लोक त्यांचा घातपात करायला टपलेली असतात ग। अहो पण ते लाडू, अगं तेच सांगते ना मी तुला। भाऊजींसाठी या घरात काहीही आलं, विशेष करून काही खाण्याचं आलं की आधी ते दुसऱ्याने कोणतरी खाऊन बघावं लागतं। चालेल मग मी खाऊन दाखवते ना तुम्हाला। भोळी ग भोळी। हे बघ जानकी, माणसांपेक्षा कुत्रा हा जास्त इमानदार असतो का नाही? म्हणून मी एक लाडू कुत्र्याला खायला दिला, म्हणजे आपला सिक्युरिटी डॉग ग। तर त्याला लाडू इतका आवडला की त्याने सगळा डबाच फस्त केला। हो की नाही रे दामू? मला नाही माहित। नाही माहित? नाही। मग जा बाहेर। नाही आईने यांच्यासाठी पाठवले होते लाडू। अगं ठीक आहे ना, मग कोणीतरी खाल्ले ना, मग झालं। धर हा डबा, धर धर। एवढ्या दिवसात आज यांनी माझ्याकडे काहीतरी मागितलं होतं, पहिल्यांदाच। आता आता काय देऊ त्यांना? हा मोकळा डबा। तेव्हा माझ्याच बाबतीत असं का होतं? वाकनीस, वाकनीस, ज्याच्या मनात पाप असतं ना वाकनीस, तोच असा खरेपणापासून पळतो।
वामनराव, खरेपणापासून पळण्याची मला गरज नाहीये, कारण मी काही चुकीचं वागलोच नाही. वाकणीस तुम्ही राजनच्या बाबतीत जे काही वागलात ते सगळं वागणं तुमचं माझ्या दादाच्या निष्ठेपोटी होतं असं समजून मी एक वेळ तुम्हाला माफही केलं असतं. धन्यवाद. आमचं नशीब म्हणायचं. उशिरा का होईना तुम्हाला आमची निष्ठा दिसली. नाही, आणि त्या आंधळ्या निष्ठेपोटी तुम्ही त्या बिचाऱ्या राजनला तुरुंगात टाकलत ना, यासाठी मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. म्हणजे तुम्हाला सगळं कळालं येतं. पण वामनराव, तुम्हाला हे कळालंय का? त्याच राजांनी एक खून केलाय. नाही, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बचाव होता तो. बचाव? अहो, कुणापासून बचाव करत होता? जी लोक त्याच्यासाठी म्हणून झटत होती, त्याच्या हितासाठी, जी लोक त्याच्या आईची सेवा करत होती. वाकणीस तुम्ही असं बोलताय की सीता अयोध्येत नाही अशोकवनातच सुखी होती. मारुतीने उगाच झटपट केली आणि लंका जाळली. हो, मी खरोखरच त्याला इंदोरच्या गेस्ट हाऊस मध्ये सोडत होतो. मग त्यांनी झटापट का केली? तुमच्यामुळे. तुम्ही त्याला खोटी आशा दाखवली, जानकी बरोबर लग्नाची, जे की कधीच शक्य नव्हतं. चांगला आमच्याबरोबर सुखात राहिला असता, 2-4 महिन्यामध्ये जानकीला विसरला सुद्धा असता. पण नाही, तुम्ही त्याच्या मागे हे आयुष्यभराचं दुखणं लावलं. मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलंय वाकणीस, दिवसेंदिवस मला तुमची ना फक्त कीव वाटते, खरोखरीच कीव. तुम्हाला काय वाटतं, राजन आयुष्यभर आतच राहील? दिसताना तरी तसंच दिसतंय. मग तुम्ही राजनची चिंता सोडाच आणि ह्या सगळ्याची तुम्हाला काय फळं भोगावी लागतील ना, याची चिंता करा. अशा प्रकारची फळं भोगण्याची तयारी राजकारणात उतरल्यापासूनच होती. काय, दुसऱ्याचं पाप माझ्या माथी घेणं हेच माझ्या नशिबात आहे. आणि यात मी एकटा नाहीये. आत्याबाई आणि मोठे साहेब सुद्धा वाटेकरी आहेत. वाकणीस, उगाच वाल्या कोळ्याच्या भूमिकेत जाऊन स्वतःची कातडी वाचवू नका, कारण जेव्हा वेळ येईल ना, तेव्हा ही सगळी फळं तुम्हाला भोगायला लागतील, एकट्याला. बघूया. द्या लाडू द्या. तर रडायला काय झालं? लाडू आणायला गेली होतीस ना? रडतेस कशाला? कोणी खाल्ले का लाडू? खाऊ दे. रड. शांत हो, शांत हो. आणि रडणं बंद करा दे. काय झालं ते सांग.
तुला काय वाटलं लाडू मिळाले नाहीत म्हणून मी चिडेन तुझ्यावर? आईनी तुमच्यासाठी लाडू पाठवले होते. ते कळलं मला. मग आईला ताईने ते लाडू गेटवरच्या कुत्र्याला खायला घातले. काय काय म्हणालीस? तुम्हाला देण्याच्या आधी त्याच्यात विष वगैरे काही घातलं नाही येतात ते पण. माझ्यामुळे घरात वाद नकोत मला. तुम्ही नका बोल काही त्यांना. थांब, इथेच थांब. पांडू जी. वामन आणि अहिल्याला सांग मी ताबडतोब बोलावलंय. जी. वामनला बोलवायला काय वेगळी माणसं पाठवायची काय? ते घरी नाहीयेत, बाहेर गेलेत, म्हणून मी एकटी आले. बरं झालं एकटी चालीस. मला तुझ्याशीच थोडंसं बोलायचंय. अचानक माझ्याशी असं काय बोलायचंय? अचानक नाही, बऱ्याच दिवसांपासून माझ्या डोक्यात आहे, पण काही ना काही कारणामुळे राहून जात होतं. बरं झालं आज तूच संधी दिलीस मला. काही महत्वाचं बोलायचंय का? मी जे बोलतो ते महत्वाचं असतं. वायफळ गप्पा मारायला माझ्याकडे वेळच नाहीये. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मी. अहिल्या, शाळेत खूप मुलं असतात. त्यातली कुठली मुलं मस्तीखोर आहेत आणि कुठली मुलं अभ्यासू आहेत हे हेडमास्तरांना चांगलंच माहीत असतं. तरीही ते त्यांच्या छोट्या मोठ्या बदमाशांकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांना खात्री असते कधी ना कधी ती मुलं सुधारतील. त्यातली जी सुधारत नाहीत त्यांच्याकडे काना डोळा करून चालत नाही. वामनच्या कायद्याच्या भाषेत सांगायचं तर क्रॉस नेग्लिजन्स इज इक्वल टू इंटेन्शनल रॉंग. म्हणजे अति निष्काळजीपणा हा ठरवून केलेल्या गुन्ह्या इतकाच मोठा असतो. तुम्ही काय बोलताय मला खरंच काहीच कळत नाहीये. मला काय म्हणायचंय हे तुला चांगलंच कळलंय. आणि यातला हेडमास्टर कोण आणि विद्यार्थी कोण हे तू ओळखलं असशीलच. फक्त माझी एवढीच इच्छा आहे की त्या विद्यार्थ्याने वेळीच सुधारावं, नाहीतर त्याला शाळेतून हाकलून द्यावं लागेल. तू खूप हुशार आहेस, त्यामुळे
या उदाहरणाची जास्त उकल करून सांगत नाही. गुड नाईट. माझ्या बरोबर चाल ना जरा. काय ग? काय झालं? अगं, आईने यांच्यासाठी लाडू पाठवले होते तर आईला ताईने ते 8 वर्षाच्या कुत्र्याला खायला घातले ग. काय? आणि यांना ते कळलंय. बाहेर गेले ते त्यांच्याशी बोलायला. तू चल ना, त्यांना थांबव ना, त्यांना काहीतरी सांग ना. कोण? मी? वेडीस का? मी तर मानवर करूनही बघत नाही त्यांच्याकडे. मी कसं काय समजावून सांगू? उगीच विषयाने विषय वाढायला नको. तू चल ना. अगं काय झालं सुमित्रा? काय प्रॉब्लेम आहे का? नाही भाऊजी, काहीच नाही. मग झोपा आता, खूप उशीर झालाय. हो. गुड नाईट. घाबरू नकोस, काही झालेलं नाही. जा, जाऊन झोप. कशावरून? भाऊजी अहिल्याताईंना काही बोलले असते ना तर अहिल्याताईंच्या खोलीतून आदळआपट करण्याचे आवाज आले असते. हे बघ, तू मनाला काही लावून घेऊ नकोस. जा, जाऊन झोप. रखमे, आपली पोरगी सुखात नव्हते बघ. अगं तिचं सबूत ऐकण्यासाठी माणसं लाईनीत उभी असतात. राणीव आणि राज करते माझी पोरगी. अगं रखमे, मी मुंबईहून इथपर्यंत आलो ना तर लाल डब्याच्या एसटीतून नाही, आलिशान गाडी आली दारापर्यंत. समद्या गावाचं डोळस फिरलं बघ. राजन कुठं आहे? हे काय राजन लावलंय? पुरीच्या सुखाचं काय आहे का नाही तुला? काल गंगा सांगत होती त्या लोकांनी राजनला जेलात टाकलं. त्या गंगाला कोणी सांगितलं? हे बघ, राजन आहे तिथं सुखात आहे. ती गंगा उगीच कालवा करते. एकुलता एक लेख आहे तिचा. त्याचा कुठं पत्त्या नाही. तिच्या जीवाला लागणारच ना. रखमे, ती गंगा नजर लावते माझ्या पोरीच्या सुखी संसाराला. हे समद पांडुरंग बघतोय, लक्षात ठेवा. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशननाम गणपतिस्तोत्रं संपूर्णम्. काय आज अगदी खुशीत दिसतंय. मी सांगितलं तसं डोकं चेपलंस त्याचं? नाही, अजून पाय पण नाही चेपलेत मी. मग एवढी खुश काय आहेस? काल साहेब माझ्याशी बोलले. म्हणजे तसं रोजच बोलतात, पण रोज म्हणजे कशाला आलीस, काय काम आहे, हे आणून दे, ते आणून दे, बाहेर जा, एवढंच बोलतात. पण काल काय काय बोलला? काय? आईने बेसनाच्या लाडवांचा डबा पाठवला होता त्यांच्यासाठी. हो बाई, बेसनाचे लाडू तर फार आवडतात त्याला. भरवलास त्याला? नाही, म्हणजे मी त्यांच्यासाठी लाडू आणायला म्हणून गेले तर जानकी, स्वयंपाकाचं कुठपर्यंत आलाय बघून ये जरा. यांना पण सांगू का? सांग बाई सांग. खूप कष्ट घेतले त्याने तुझ्या लग्नासाठी. वाकणी साहेब. वहिनी साहेब, मला वाकणीच म्हणा, साहेब नका म्हणू. काल साहेब माझ्याशी बोलले. काय बातमी आणलीत?
राजन जेलमध्ये हे वामनरावांना कळालंय आणि मला पक्की खात्री आहे की ते त्याला जामिनावर सोडवणार. मग आता काय करायचंय? राजनचा सोक्षमोक्ष लावायचा. म्हणजे आत्याबाई, राजनचं जगणं आपल्याला डोकंदुखी ठरणार आहे. डोकं फिरलंय का तुमचं? नरसिंहाचा जीव वाचावा म्हणून आधीच एक पाप माती घेऊन बसले मी. जे पाप असेल ते मी माझ्या माथी घेतो. नाही, त्याचा जीव जाता कामा नये. देवा, मी आधीच तुझी माफी मागतो. जे पाप असेल ते माझ्या माथी मार. पण राजनला मी लवकरच तुझ्याकडे पाठवणार, हे नक्की.